निष्ठावंत भक्त. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. चला तर मग आज आपण एक नवीन कथा ऐकूयात. श्री स्वामी समर्थांच्या आवडत्या भक्तांपैकी श्रीपाद भट्ट नावाचे एक सेवेकरी होते. स्वामी नेहमी श्रीपाद भट्टांना लठ्ठ्या म्हणून हाक मारित असत. स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकरांबरोबर चंद्रभागेच्या तीरावर मनोर गावी गेले होते. खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता. दुपारच्या वेळेला चोळप्पा स्वामींना म्हणू लागला की, स्वामी, गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही, आम्ही काय करायचे ते सांगा. स्वामी चोळप्पाला म्हणाले, चोळप्पा, नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते. तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती, परंतु नदीला पूर आलेला आहे. नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडच्या किनाऱ्यावर आहेत. पलीकडे जाऊन नौका कोण आणेल? चोळप्पा म्हणू लागला, स्वामी, या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर नौका आणायच्या तर आपल्यापाशी काहीही साधन नाही, आणि या महापुरात उडी कोण टाकणार? स्वामी चोळप्पाला मध्येच अडवत म्हणाले, अरे, हा आमचा प्रामाणिक लठ्ठ्या आहे ना. स्वामींनी लठ्ठ्याला हाक मारली आणि श्रीपाद भट्टांनी धोत्राचा काचा मारून पुरात बेधडक उडी मारली. स्वामी लठ्ठ्याकडे प्रेमाने पाहत होते. श्रीपाद भट्ट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होता. लठ्ठ्या महापुरात पोहत असताना चोळप्पा सारखा स्वामींना श्रीपाद भट्ट बुडेल कसा, काही क्षणात तो नौका घेऊन येईल असे सांगत असे. श्रीपाद भट्ट पोहत असताना सतत स्वामींचे स्मरण करीत होता. अचानक एका मगरीने त्याचा पाय धरला. तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात हलवला की तिकडे पाण्यातल्या मगरीने श्रीपाद भट्टाचा पाय तात्काळ सोडला. काही क्षणात श्रीपाद भट्ट नौका घेऊन आला. तो खूप दमला होता. स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. श्रीपाद भट्ट एकदम प्रसन्न झाला. स्वामी आता नौकेत बसले. श्रीपाद भट्टाने वल्ली हातात घेतली. स्वामी सेवेकरांसहित महापुरातून निघाले. नदीच्या मध्यावर मगाची मगर आली. तिने स्वामींना अभिवादन केले. पाठीमागील शेपटी हवेत उडवली. स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले व म्हणाले, काही क्षणात तू मुक्त होशील. मगर नौकेच्या मागून निघाली. नौका पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला. स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले. श्रीपाद भट्टाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते. सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होता याची त्याला जाणीव स्वामींनी करून दिली. स्वामी श्रीपाद भट्टाला म्हणाले, अरे लठ्ठ्या, मगरीने तुझा पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे? श्रीपाद भट्ट म्हणाला, स्वामी, आपण माझ्याबरोबर होतात, मला कसली भीती वाटत नव्हती. आपणच माझा मृत्यू टाळलात. श्रोते हो, आपणास माझी कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.